मोबाईल खाली जा ना पीएम केलं तर आपल्याला निदान कळेल की कशामुळे झालंय, त्याच्यामुळे सगळ्यांचा जीव वाचू शकतो। आता हे पाणी पुरवठ्याचं जे तुम्ही दाखवताय त्याबाबत आम्ही 100% सूचना देऊ। जो कोण दोषी आहे त्याच्यावरती कारवाई पण 100% होईल। त्यातनं हे गेलेलं जीव येणार नाही, पुरुषांचं जीव वाचण्यासाठी निदान होणं गरजेचं आहे। आता जे 4-5 जण ऍडमिट आहेत ते एकाच शाळेतले विद्यार्थी आहेत, त्यामुळे त्या शाळेतल्या पाण्यात पण काय स्थिती आहे का, किंवा तिथं काय खाताना काय झालं का? सर तिने 8 दिवस एवढा त्रास खाल्ली आहे, तुम्हाला काय सांगते, एक त्यांना किती दिवसापासून त्रास आहे ऍडमिट आहे? कसं तडपले आम्हाला माहिती, तिच्या एक पीएम ला गेले आता एक सिरियस आहे आणि एक 2 पोरींना सकाळी आता राहायला कुठे समजेल असं दादांचं मत आहे। दादा काय गल्ली याला सुधारणा అది పిఎం చేసే మనకు త్రాస్ తెలుస్తుంది, మళ్ళీ ఏమే తెలియదు మనకి ఇప్పుడు ఏం తెచ్చండి మనకి అర్థం पीएम वेगळा మన గిరీష్ సార్ మళ్ళీ ఎట్లా ఉండదు అధికారులు బి ఎవరు శైలి పట్టాలి ఎగరేస్తారు, మా పిల్లకి ధర 8 दिवस जुलाब అవుతుంది। सर చెకప్ల पण टीम सोडा సన్న పిల్లలు ఉండగా చేయమని సాయలేదు వాళ్ళకి। दादा जे म्हणणं ఉండదు మనకి న్యాయ శిక్ష आता जेवढ्या लोकांना जे त्रास असेल ना, पोस्ट मार्टम చేసే त्यांना कुणाला उलटी जुलाब असेल त्यांनी ताबडतोब आम्हाला सांगा, आम्ही माणसं पाठवतो आणि आपली टीमच सोडा सर। लगेच सोडतो। कुणालाही त्रास असेल तर अंगावर काढू नका आणि गरम आम्ही पण ते सांगतो वारंवार जाऊन सिव्हिलला उकळून पाणी प्यायला सांगा सर, उकळून पाणी। सगळे पाणी उकळून प्या, पाण्यात लगेच काम घ्यायला लावतो तिथे। साहेब तोपर्यंत ना पाण्याची व्यवस्था करायला सांगितलं साहेबांना। साहेब आले का? टँकर आले का? टँकरची व्यवस्था यांच्या मुलाला कंटिन्यू उलट्यात लहान मुलाला गोवर म्हणून सांगतात हॉस्पिटलमध्ये। कुणाला सांगायचं? डॉक्टर म्हणले गोवर झालाय गोवर डॉक्टर पाठवतो मी। काय ते पोराचा हात पाय घरात त्यांच्याच वर्गातले एकाच घरातले दादा 2 सिरियस होते 2-3 दिवसापूर्वी। काल आता त्याने डिस्चार्ज करून काल एकाच घरात 2 पोरं। मोदी परिसरामध्ये 2 लहान मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते, आपण स्वतः भेट दिलेली आहे। काय परिस्थिती आहे, काय नक्की घटना घडलेली आहे, काय सांगा? ही अतिशय दुःखद दुर्दैवी घटना आहे। यातनं जे जीव त्यांचा गेलेला आहे ते न भरून येणार आहे। त्या गरीब कुटुंबातल्या मुलींचं निधन झालेलं आहे, मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे। आज आम्ही सकाळी आमचे नगरसेवक कंपनी साहेबांकडून निरोप आल्यानंतरनं महापालिका प्रशासनाला कळवलं। अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब व त्यांची सर्व टीम या ठिकाणी तातडीने आली आणि पाहणी केल्यानंतर लक्षात आलं की 2 लोकांचं निधन झालेलं आहे आणि आणखीन 2 लोक सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेत आहेत। हे 4 जण याच भागातील एका शाळेत एकत्र शिकतात, त्यामुळं नेमकं कारण शाळेतलं आहे पिण्याचं का इकडचं आहे हे पूर्वी समजत नव्हतं। पण आम्ही इथं आत्ता आलोय, प्रत्यक्ष पाहणी केलं। इथल्या नागरिकांचं सगळ्यांचं मत आहे की ही जी लोक राहतात त्या सगळ्या गल्लीला अनेक महिना किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधीसाठी घाण पाणी येतं। मेन चौकात काहीतरी चेंबरमधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे, त्या चेंबरमध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर साफ केल्यानंतरनं इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं आणि आत्ता मागच्या 8-10 दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे।
परंतु आता जी मुलीला इकडं तिचं शव आणलेलं आहे तिचं पोस्टमॉर्टम झालेलं नाहीये. त्यामुळे आम्ही त्या कुटुंबाला विनंती केली की जर त्याचं पोस्टमॉर्टम झालं तर योग्य निदान आपल्याला कारण समजेल आणि त्या अनुषंगाने आपण इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला ती मदत होईल. महापालिका आयुक्त आणि महापालिका प्रशासनाला आम्ही तशा सूचना केल्यात की महापालिकेची पूर्ण मेडिकल टीम येऊन फक्त या कुटुंबासोबत नाही तर ह्या सगळ्या झोपडपट्टी भागातल्या सगळ्यांची तपासणी होईल. नागरिकांनाही विनंती केली जर कोणाला उलटी जुलाब ताप वगैरे असेल तर त्यांनी अंगावर न काढता त्यांनी समोर येऊन सांगून त्यांच्यावरती उपचार करून घेतलं पाहिजे. ह्या अनुषंगाने आम्ही आता सूचना केलेल्या आहेत. आणि एका मुलीचे पोस्टमॉर्टम आता सध्या चालू आहे. त्याचाही रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कळेल. आता काहींचं म्हणणं आहे की पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या तर हे कशामुळे झाल्या होत्या हे निदान झाल्यानंतरच आपल्याला कळेल. परंतु जे आज डोळ्यासमोर घाण पाणी वगैरे आलेलं दिसतंय याही गोष्टी चुकीचं आहे. त्या गोष्टी थांबवण्यासाठी देखील सूचना केलेल्या आहेत. आयुक्तांनी तात्काळ ते काम हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देतो असं सांगितलेलं आहे. खरं तर यामध्ये कुठेतरी महापालिकेच्या प्रशासनाची ही कुठेतरी घोडचूक आहे का? कारण जर चेंबर यापूर्वी अशा घटना घडत असतील म्हणजे पाणी घाण येत असेल काही ठराविक कालावधीसाठी तर त्यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे. ज्या पद्धतीने चेंबर म्हणजे गटरीमधून जर पाईप जात असेल पाण्याचा तर हे दुर्दैवी किंवा धक्कादायक बाब आहे. प्रशासन याचा हलगर्जीपणा आहे का? निश्चितच सोलापूर महानगरपालिकेच्या अनेक भागात अशी परिस्थिती आहे की ड्रेनेजच्या चेंबरमधून पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे. ती त्यावेळेस जरी पाईपलाईन नवीन असताना जर काही अडचण नसली परंतु कालांतराने पाण्याच्या प्रवाहामुळे ती ज्या लाईन जीर्ण होती त्याला एखादं होल वगैरे पडलं तर हे मिश्रण होण्याचा प्रकार घडू शकतो. आणि कदाचित जर तसा प्रकार आज घडला असेल तर आम्ही आत्ता आयुक्तांना तशा सूचना प्रशासनाला देऊयात की फक्त याच भागात नाही तर सोलापूर शहरात ज्या ज्या ठिकाणी कुठल्या चेंबरमधनं जर काय पिण्याची पाईपलाईन पास असतील तर त्या बदलून घेण्याच्या सूचना देऊयात जेणेकरून इथून पुढे असा प्रकार घडणार नाही. प्रत्येकाचा प्राण महत्त्वाचा आहे.